आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिना म्हणजे काय? या महिन्यात काय करावे व काय टाळावे आणि कोणते नियम पाळल्याने भगवान विष्णूंची कृपा होते? अधिक महिना म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात पूजा, जप, दान आणि चांगले कर्म केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. अनेक लोक या महिन्याला खूप पवित्र मानतात आणि काही नियम पाळतात. तर मग अधिक महिन्यात काय करावे? तर अधिक महिन्यात भगवान विष्णूची पूजा करा. दररोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. तुळशी पूजन करा, तुळशीला पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते असे मानले जाते. दान धर्म करा, गरिबांना अन्नदान, कपड्यांचे दान किंवा धान्य दान करावे. अधिक महिन्यात दानाला विशेष असे महत्त्व असते. उपवास आणि सात्विक आहार या महिन्यात शक्य असेल तर नक्की करा. सात्विक अन्न खा आणि मन शांत ठेवा. यासोबत मी तुम्हाला सांगणार आहे अधिक महिन्यात काय काय टाळावं. तर पहिले शुभ कार्य टाळावं. लग्न, गृहप्रवेश, साखरपुडा यांसारखी मोठी शुभ कार्य टाळता येतील तर नक्की टाळावी. भांडण आणि वाद, घरात शांत वातावरण ठेवावे. राग, वाद आणि कटू बोलणे टाळावे. मांसाहार आणि मद्यपान या महिन्यात सात्विकता पाळणे चांगले मानले जाते. खोटं बोलणे आणि दुसऱ्याला दुखावणे, वाईट विचार आणि चुकीची कर्म टाळावीत. नकारात्मक विचार मन शांत ठेवून सकारात्मक विचार जास्तीत जास्त करावेत. तर आता महिलांसाठी विशेष नियम. महिलांनी या महिन्यात रोज दिवा लावावा, तुळशी पूजन करावे आणि शक्य असल्यास विष्णू मंत्रांचा जप करावा. घरात स्वच्छता आणि शांतता ठेवणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर नक्की करा. धन्यवाद.